आज आहे 11 नोव्हेंबर, काल होता 10 नोव्हेंबर. काल आपला वाढदिवस, तो एक स्पेशल डे होता. आणि आज 11 नोव्हेंबर, आजचा पण खूप जास्त स्पेशल डे आहे. जस्ट बिकॉज स्नोईचा आजचा प्री स्कूलचा पहिला दिवस होता. सकाळपासून आम्ही उठल्यापासून तेच चालू आहे. स्नोई म्हणजे स्नोई आता स्कूलला गेली आहे. मी तिचा स्कूल जवळच आहे. तर इथून घरी जात होतो मी. सकाळी स्नोईला सोडताना तिच्यासोबत खूप खेळलो, तिच्यासोबत गप्पा मारला. तो जो एक्सपिरियन्स होता पहिला दिवस स्कूलला जायचा, तो पण आम्ही खूप जास्त फील केला. आणि त्याच्या मेमरीज आहेत ते कॅप्चर केला. दादाचा ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. पण आता घरी जाताना म्हटलं तिचा स्कूल जवळून जात होतो सर, तिला लांबून बघू म्हटलं. ती खेळते, रडते, काय करते काय नाही, एक असं चित्त लागत नव्हतं. किंवा असं होतं की तिला स्कूलला जाऊन बघावं तिचा पहिला दिवस. आणि ही फिलिंगच एकदम जगावेगळी आहे की स्नोई एवढी मोठी होऊन गेली की ती प्री स्कूलला जायला लागली. आणि हे सगळं आपल्याला अनुभवायला भेटतंय. तो बघू, मला तिचं स्कूलचं नाव तर नाही माहिती, पण मी आता दादाला फोन लावून विचारतो इथं, कारण की खूप साऱ्या स्कूल आहेत. सो तिची स्कूलचं नाव काय ते मला माहिती नाही, ते विचारतो आणि मग तिला लांबून बघू आपण. ठीक आहे. वाव, दिवस किती पटापट जातात ना, हे आधी रिअलाईज नाही होत, हे आपल्याला नंतर रिअलाईज होतं. ऑलराईट, मी जाऊन आलो तिचं स्कूलला आणि तिला लांबूनच बघितलं. ॲक्च्युअलमध्ये त्यांचे खूप चांगले रूल जे मला आवडले. पहिलं म्हणजे अननोन लोकांना ते वरती पण नाही जाऊ देत, बघू पण देत नाही. मी त्यांना सांगितलं मी तिचा काका आहे म्हटलं, आणि त्यांनी जरा व्हेरीफाय केलं. त्याच्यानंतर हार्डली मी 10 सेकंद तिथं होतो. तिला असं लांबून बघितलं, खेळत होती ती पोरांसोबत. आणि मी त्यांना विचारलं की ती रडली का, कसा होता तिचा दिवस आणि ऑल. ये जा रहे हो क्या तुम लेने? तो बेटी थी वहाँ पे खेल रही थी मस्त. हाँ फिर अलाउ नहीं, मतलब मैं 10 सेकंड के लिए सिर्फ ऐसा दूर से देखा, दो बार ऊपर गया था. ऐसा अलाउ नहीं कर रहे थे, बट फिर उन्होंने कंफर्म किया मौसी से, ऊपर गए. शायद अपने इधर नहीं रहती क्या मौसी उनको. फिर वो स्लाइडर खेल रही थी उसके हाथ में, वो ये था वो भाई, वो अलग ही फीलिंग थी भाई. वो अलग, इधर इतना चिल्लाती है चीखती है, बट उधर वो देख के मेरे को आंख पे कांटे आ गए. वो क्यों देखेगी, वो देखती तो रो पड़ती ना. ऐसे दूर से चुपके से देखा, बट वो एकदम भोली बन के नहीं कि अपना अपना खेलो. वो भाई अलग ही था. अच्छा जाओ जाओ, यस. अच्छा, तिचा टाइम पण झाला, चालल्यात घ्यायला. ओ भाई साहब, खतरनाक काम होतं. माझं तर ठीक आहे, पण दादा किती फील होत असेल ना, ते मला समजतंय. मला जेवढं फील होत आहे तर त्यांना बट ऑब्वियसली खूप जास्त फील होत असेल. पण ठीक आहे, लहान पोरांमध्ये तिला खेळायची इथं पण सवय. इथं जाते गार्डनमध्ये तर खूप जास्त खेळते. तसं तिचं पण खेळत होती, रडली नाही बिलकुल. असं त्या मावशींनी सांगितलं. फोटोज पण दाखवले मला त्यांनी की दिवसभरापासून, म्हणजे जेव्हापासून आली तेव्हापासून ती खेळतेच आहे. थोडे एकदा रडली म्हणे, पण ते पण तिला ते छप करायचं होतं म्हणून. बट यस, तिला पण सवय होईल हळूहळू, कारण की घरी कसं आमचं तिघांचं काम असतं. तिला एवढं आम्ही टाईम देऊ शकत नाही आता सध्या. सो म्हणून तो डिसिजन घेतला. आणि वाव, ते इन डिटेल तुम्ही दादाचा ब्लॉगमध्ये बघून घ्या. पण आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता. पहिला दिवस होता तिचा. हे सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे की ते कोणालाही अलाव नाही करत मध्ये. सो तो सगळ्यात बेस्ट रूल मला तो आवडला. आणि फक्त त्यांच्या जे नॅनीज आहेत सांभाळणाऱ्या त्या, आणि त्या टीचर्स वगैरे जेवढे पण सगळे लहान पोर आहेत तेवढेच. पण वा, स्नोईला असं लावून बघून एक वेगळीच असं स्माईल आली आणि एक वेगळीच खुशी होती. पण तिला असं एकटीला खेळताना बघून ते थोडंसं असं कसं तरी झालं, माहिती नाही कसं, बट ते झालं. शोनी, कशा होता आजचा दिवस? हा, कशा बसला होता तिथं तू? स्कूलचा पहिला दिवस कशा होता? मैं नहीं बताऊंगा. शोनी ममपट करते. हा जा ममपट. मी आता अंकल ममपट. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे 11 नोव्हेंबर. तुम्ही बघितलं असेल आधीचा क्लिप. आज स्नोईचा स्कूलचा पहिला दिवस होता आणि आज मी सुट्टी घेतलेली. सुट्टीचं रिझन म्हणजे की मला आराम करायचा होता कालचा पूर्ण दिवस, आणि त्याचा आधीचा दिवस पण 2 दिवस मी कंटिन्यू इतका एक्झॉस्ट होतो. इकडे जा तिकडे जा, सेलिब्रेशन अँड ऑल, आणि ते मला माहिती पण होतं. आणि आधीच मी आजच्या दिवसाची सुट्टी टाकून ठेवलेली. ऑफिसमध्ये मला असा लोड नको पाहिजे होता, बिकॉज ऑफिस राहिला का मला त्या खुर्चीवरनं, इथे आपली खुर्ची असते, इथून मला उठता येत नाही. कंटिन्यू 10 ते 12 तास कामं असतात. म्हणून मी डिसाईड केलेलं आज सुट्टी घेईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करायचं रिझन की आपण एका बानेरमध्ये महादेवांचं खूप छान मंदिर आहे. आणि मंडेच्या दिवशी म्हणजे सोमवारी महादेवांचा दिवस असतो. सोमवारी खूप चांगली आरती होते संध्याकाळी. सो सनी मला बोलला की चल तू तिथं. काल आपल्याला जाता नाही आलं बिकॉज ऑफ सेलिब्रेशन अँड ट्रॅव्हलिंग. आणि काल ती आरती नसते जी सोमवारी होते, खूप चांगली होते. खूप सारे लोक असतात आणि तिथला जो ॲटमॉस्फिअर होऊन जातो म्हणे, तो एकदम
जगा वेगळा आणि एकदम पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर होऊन जातो, एकदम पॉझिटिव्ह फिलिंग असतात आणि खूप छान वाटतं तिथं गेल्यावर. सो जाऊयात. मी पण पहिल्यांदा चाललोय त्या रस्त्याने. आपण नेहमी जात असतो गिरिधरला, जेव्हा आपण गेलो तर तिकडनं जावं लागतं आपल्याला. पण मंदिरात मी कधी गेलो नव्हतो, मला माहिती नव्हतं ते मंदिर. नाव ऐकलेलं खूपदा, पण आपण कधी जायचा चान्सच भेटला नाही. तर आज जाऊयात महादेवांची आरती, त्याचा एक्सपिरियन्स घेऊयात आणि तिथून कंटिन्यू करूयात. स्नोईची सकाळपासून स्कूल झाली ना तेव्हापासून भयंकर चिडचिड करते ती, बट असो जाऊयात चला. जय काल महाकाल विकराल शंभो, जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो. सिया राम, जय जय राम. ओम नमः शिवाय. क्षेत्रपालकाय नमः. त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव. आम्ही येऊन गेलो आरती करून आणि जस्ट आरती झाली, दर्शन झाले आणि सगळ्यात प्रथम तर या पोराचे आभार खूप खूप, कारण की तुम्हाला इथं घेऊन आला आणि ट्रस्ट मी एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि या मंदिरात या बानेरला बाणेश्वर महादेवांचं मंदिर आहे. गुगलला टाका किंवा बानेरला आल्यावर कोणालाही विचारा, ते सांगतील. मागच्या 3 वर्षापासून मी महाकाल मंदिरात जातो, आपण उज्जैनला जातो, दर्शन घेतो. मी कधी आरती अटेंड केली नाही तिथं, पण इथं आरती अटेंड केल्यानंतर ज्या वाईब्स होत्या, ज्या पॉझिटिव्ह वाईब्स होत्या आणि हे जे महादेवांचं गुफेवालं मंदिर आहे बाणेश्वर महाराजांचं, पांडवकालीन मंदिर आहे आणि पांडवांनी बनवलेलं मंदिर आहे असं त्या महाराजांनी सांगितलं. 3 वेगवेगळ्या गुफा आहेत. मधल्या गुफामध्ये महादेवांची पिंड आहे आणि त्याच्या बाजूला अजून एक गुफा होती, त्याच्यात पाणी होतं आणि तिथं लोक पैसे टाकत होते. आणि एक तिसरी गुफा होती, त्याच्यात त्यांचा सगळं सामान होता. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही पूर्ण आरती अटेंड केली. 108 ओम नमः शिवायचा जप केला सगळ्यांनी तिथं जेवढे पण बसले होते. त्याच्यानंतर पूर्ण आरती होईपर्यंत मनात कुठलाही विचार नाही आला. बस एक आपल्या वेगळ्या जगात होतं असं वाटत होतं. सगळे टेन्शन जे काय असेल ते सगळं लांब. मी माझं सगळ्या घरच्यांना, माझ्या मित्रांना, मी सगळ्यांना एकदा इथं घेऊन येणार आहे. तुम्ही पण तुमच्या घरच्यांसोबत या. तुम्ही आधी येऊन बघा, मग तुम्हाला वाटेल तुम्ही 10 लोक घेऊन याल फॉर शुअर. पण सणाचे मनापासून आभार. मला खूप चांगलं वाटलं, खूप भारी वाटलं. आता जाऊयात, गिरीधर इथं जवळच आहे, गिरीधरला जाऊ, जरा चहा वगैरे पिऊ आणि मग तिथून आपण घरी जाऊयात. वाव, काय फील होता.
विशेष नाही है ना सर? त्याला माहिती आहे आमच्या घराजवळचं जे महादेवांचं मंदिर आहे तिथं कंटिन्यू जात असतो. पण इथं मी कधी आलो नव्हतो. मी याच्याकडनं ऐकलं होतं मंदिर आहे, पण कधी दर्शनासाठी आलो नाही आणि कधीच मी बघितलं नव्हतं. सो आज बघून मी तुम्हाला सांगतो, एकदा या तुम्ही रुटीन बनवून जाईल तुमची सोमवारी या आरती अटेंड करण्याची फॉर शुअर. तर मी पण माझा फुल प्रयत्न असेल की मी प्रत्येक सोमवारी येऊन इथं आरती अटेंड करेल. पण कधी कधी काय असतं, कामं खूप असतात, जमत नाही. पण मी माझं 100% ट्राय करेल. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल मनापासून, तुम्ही या आणि एकदा हा जो एक्सपिरियन्स आहे किंवा अनुभव आहे तो घेऊन बघा. ठीक आहे, चला आता जाऊयात, चहा घेऊयात आणि मग घरी जाऊयात. ऑलरेडी येऊन गेलो मी घरी आणि ऑलमोस्ट आता 11:30 11:15 काहीतरी झाले. तर तिथून मी माझ्या मित्रांकडे गेलो, चहा पिला, सगळं काही झालं. आणि अजून एक गोष्ट खूप मनापासून की या स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप जास्त पॉवर आहे. मी नेहमी माझ्या व्हिडिओजमध्ये मंदिर दाखवत असतो. मी प्रत्येक वेळेस महादेवांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो, त्यांच्या ब्लेसिंग्स घेत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक पॉझिटिव्ह दाखवण्याची गोष्ट म्हणजे की स्पिरिच्युअलिटीमध्ये आपल्या धर्मामध्ये किती व्हॅल्यूज आहेत आणि किती पॉवर आहे ते तुम्ही जेव्हा फॉलो कराल तेव्हाच समजेल. नॉर्मल माणसाच्या जीवनात, नॉर्मल आयुष्यात इतक्या गोष्टींमधून माणूस जात असतो ना. जॉबचा इश्यू असतो, फॅमिली प्रॉब्लेम असतात, खूप सारे मल्टिपल इश्यू असतात, फायनान्शियल असू द्या, म्हणजे खूप साऱ्या, ते एक्सप्लेन पण नाही करू शकत. असे मल्टिपल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम चालू असतात. पण हा स्पिरिच्युअल एकमेव सोल्युशन आहे सगळ्या गोष्टींसाठी की जेव्हा तुम्ही ते फॉलो करतात ना आणि जेव्हा ते करतात ना तर सगळ्या गोष्टी विसरून जातात. तुम्ही एक पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला आयुष्य जगायला एक एनर्जी भेटते, एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. म्हणून मी प्रत्येक वेळेस तुम्हाला पण सजेस्ट करत असतो, तुम्हाला पण सांगत असतो आणि नेहमी दाखवत असतो आपल्या धर्मामध्ये या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात खूप जास्त पॉवर आहे. सो ह्या आपल्या आयुष्यात राहायला पाहिजे आणि आपल्या आयुष्याचा हा सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट असायला पाहिजे. काही लोक मानत नाही या सगळ्या गोष्टींना, मला माहिती आहे. बट जे लोक मानतात हे त्यांच्यासाठी. आणि परत एकदा सांगेल, त्या मंदिरात जाऊन एकदा नक्की ही आरती अटेंड करा. सोमवारची आरती जी 7:30 वाजता असते. ट्रस्ट मी, असा एक्सपिरियन्स मी तुम्हाला लिहून देतो, तुम्ही कुठं अनुभवला नसेल. कारण की मला माहिती मी आज काय फील केलं आणि मला किती बरं वाटलंय. ठीक आहे, असो, प्लीज डू सबस्क्राईब. अजून पण केलं नसेल तर आपण उद्या सकाळी भेटू. गुड नाईट फॉर नाऊ. आपण भेटत उद्या सकाळी. डू सबस्क्राईब. ठीक आहे, लाईक आणि कमेंट करून जा. आणि जे लोक त्या मंदिरात गेले असाल, तुमचा अनुभव, तुमचा एक्सपिरियन्स मला कमेंटमध्ये नक्की सांगून जा. ठीक आहे, बाय बाय. तस्मै श्री गुरवे नमः.